नमस्कार, मी पुष्पा गांगर्डे. आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आपण यामागचा व्हिडिओ पाहिला आहे की मुलांचा सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी घरात आलेल्या व्यक्तींबरोबर मुलांना आपण बोलायला सांगितले पाहिजे. त्याचप्रमाणे सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी आपण अजून काय केलं पाहिजे? इतर दोन व्यक्ती काय बोलतात त्याच्याकडे त्यांना लक्ष द्यायचं लहानपणापासून सवय लावली तर त्यांच्या वयाच्या प्रमाणात ती दोघांचं जे संभाषण आहे त्यातल्या ज्या गोष्टी त्यांना समजतात त्या जे त्यांचं जेवढं वय आहे, समजा 4-5 वर्षाचं, तर एखाद 2 महिला बोलत आहेत, ते त्यांच्या मुलाविषयी बोलत असतील तर त्याला ते समजेल, किंवा जास्त अवघड विषय बोलत असेल तर त्याला नाही समजणार. परंतु त्याला एकदा सवय लागली दोघांचे संभाषण ऐकण्याची, दुसऱ्या 2 व्यक्तींचं, तर त्याला ऐकण्याची चांगल्या प्रकारे सवय लागते. आणि तसंच त्याच्या वयाच्या प्रमाणात जसं जसं मोठा होईल तसं तसं दुसऱ्या 2 व्यक्ती ज्या बोलतात ते ऐकल, आणि वयाच्या प्रमाणामध्ये मोठं वय झाल्यानंतर ज्या गोष्टी त्याला समजल्या पाहिजे त्या त्याला लोकांच्या संभाषणामधून समजणार आहे. जर आपण त्यांच्या संभाषणाकडे लक्ष दिलं नाही तर त्यांना समाजाबरोबर कसं वागावं किंवा समाजाबरोबर करतानाचं संभाषण या गोष्टी त्यांना समजत नाही. कारण की जर 2 व्यक्ती बोलत आहेत, एखादी लहान आहे एक मोठी आहे, तर मग मोठी व्यक्ती कशी बोलतीये त्याचं बोलायचं होऊस तर आपण कुठल्याही 2 व्यक्ती बोलत असताना पहिला व्यक्ती बोलतोय त्याचं पूर्ण बोलायचं हो झाल्यानंतर आपण बोलायचे. आणि 2 व्यक्ती ज्या बोलत आहेत त्या विषयामध्ये आपल्याला जर काही बोलायचं असेल तर आपण थांबायचं त्यांच्या दोघांचं होऊन, आणि मग त्यांना त्याबद्दल बोलायचं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की दुसरे 2 व्यक्ती बोलत असताना आपण काय केलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला हे सगळं बाळकडून लहानपणीपासून पाजायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की बाळ ज्यावेळेस लहान आहे त्यावेळेसच त्याला सामूहिक खेळ खेळायला लावायचे, खेळात भाग घेऊन द्यायचा आहे. पहिलं खूप जास्त मुलं असायची, गावाकडं राहणं होतं, मग मुलं एकत्रित यायची, पकडापकडी, विट्टी दांडू, काय कपच्या पाणी, असे वेगवेगळे खेळ खेळायचे. त्याच्यामुळे त्यांना काय त्या खेळातून त्यांचा शारीरिक विकास तर व्हायचाच, पण सामाजिक विकास जास्त प्रमाणात व्हायचा. आपला डाव येईपर्यंत आपण उभं राहायचं आहे, त्यांचे डाव झाल्यानंतर आपण आपला डाव खेळायचा आहे. आपण हारलो तरी परत भाग घ्यायचा आहे त्याच्यामध्ये, जे जिंकलं आहे ते स्वीकारायचं आहे, किंवा आपण जिंकलो तरी आपण आपल्या मित्रांना ॲडजस्ट करायचे. ह्या सर्व गोष्टी हा खूप मोठा जीवनासाठीचा धडा आहे जो मुलं खेळामधून शिकतात. जर मुलांचा सामाजिक विकास झाला नाही तर या मुलांना ॲडजस्टमेंट करायला खूप जास्त अवघड जातं. आता काय होतं, एक मुलं असते किंवा फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात तर त्यांना मोबाईल, कार्टून खेळणे आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बौद्धिक खेळ घरी आणले जातात, पण ते सगळं त्याच्या स्वतःच्या मालकीचं असतं आणि तो स्वतः खेळतो. त्याला पाहिजे त्यावेळेस तो खेळू शकतो, पाहिजे त्यावेळेस त्याला ते ठेवू शकतो, म्हणजे खेळायचं बंद करतो. परंतु जेव्हा सामूहिक खेळ खेळायचे असतात तेव्हा एखाद्या मुलाचं जर तो मुलगा यायचा राहिला असेल तरी आपल्याला थांबावं लागतं, तो आल्यानंतर खेळावा लागतो. खेळताना पण सगळ्यांची ॲडजस्टमेंट असते. जरी आपल्याला पहिला डाव दिला नाही तरी थांबावं लागते, मग नंतर दुसरा येईल किंवा तिसरा येईल. अशा प्रकारे ही सगळी जी ॲडजस्टमेंट आहे ती सर्व तो त्याच्या जीवनाचा 50% भाग तो सामूहिक खेळामधून शिकतोय. तशाच पद्धतीने मोठं झाल्यानंतर पण या ॲडजस्टमेंट केला तर जीवन त्याला सुखकर जाते. आणि त्या ॲडजस्टमेंट करायची सवय नसेल, सगळं स्वतःचंच म्हणणं खरं करायची सवय असेल तर त्या बाळाला पुढच्या जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेम फेस करावे लागतात. हे खूप लहानपणीचं छोटं शिक्षण. मुलं खेळत आहेत, आपण असा विचार करत नाही की एवढं काही नाही, चला मुलं खेळतात म्हणजे आपल्याला त्रास देत नाही, जाऊ दे खेळतात, गेलेत त्यांच्या घरी, सगळ्या मुलं एकत्र खेळत आहेत, असं लोक विचार करत आहेत. जेव्हा ते एकटेमध्ये खेळतात तेव्हा त्यांना विशेष ट्रीटमेंट दिली जाते की असं खेळ तसं खेळ, किंवा तो पण त्याच्या मनाने जसं खेळायचं आहे तसं खेळू शकतो. ते फक्त दोघांमधलंच, समजा आई वडील आणि मूल यांच्यामधलंच हे येतं, ते एकमेकाशी बोलतात म्हणजे. पण ज्यावेळेस आपण बाहेर जातो ते एकमेकामध्ये ॲडजस्टमेंट असते. आईला वाटते कधी नाही त्याला तसं आवडत नाही मग मी नाही करत, किंवा बाळाला वाटते आई रागवते मग मी हे करतो. पण ज्यावेळेस आपण बाहेर समाजामध्ये खेळतोय तो 4-5 मुलं आहेत, 5 मुलं 5 प्रकारचे असतात. काही मुलं त्याच्यावरती बॉसिंग करतायत, काही मुलांच्यावर हा बॉसिंग करतोय, किंवा नेतृत्व गुण पण त्याच्यामध्ये स्वतःकडे असेल तर तो त्याच्यामध्ये डेव्हलप होतो, किंवा नेतृत्व गुण डेव्हलप जरी झाला नाही तर दुसऱ्यांनी सांगितलेलं ऐकायची तरी सवय लागते, म्हणजे माहिती होते त्या गोष्टी. किंवा जे आपल्याला माहीत नाही ते इतरांकडून कसं माहीत करून घ्यायचं. समजा एखादा नवीन मुलगा आहे, खेळात घेतला आहे, त्याला माहीत नाही आता हा खेळ कसा खेळायचा, तर तो म्हणते मला सांग ना हे कसं खेळायचं, सांग ना मला. दुसऱ्यांकडून माहिती घेतोय तो, मग तो कशा प्रकारे घ्यावी लागते, रिस्पेक्टली बोलून, म्हणजे बुवा आपल्याला गरज आहे मग आपण कसं विचारलं पाहिजे. परत जरी आपण खेळामध्ये हारलो तरी पण हारल्यानंतर आपल्याला ते स्वीकारलं पाहिजे
आणि परत खेळलं पाहिजे. हे सगळे जीवनाचे सर्वात महत्त्वाचे जे मंत्र आहेत हे सुद्धा आपल्याला लहानपणाच्या सामूहिक खेळामधून आपल्याला मुलांना शिकवता येत आहेत. त्याला शिकवायची गरज नाही. एकत्र मुलांना सोडलं तरी पण ते त्यांच्या मनानेच त्या गोष्टी करतायत. पण आता तर पालक इतके जागरूक आहेत का मुलाला एकटं सोडायला नको वाटते, दुसऱ्या 4 मुलांच्या बरोबर खेळायला जायला 4 मुलंसुद्धा आसपास नाही आहेत. पण त्यामुळे मुलांचा सामाजिक विकास भरपूर म्हणजे व्हायचा म्हणजे कमी झालेला आहे. त्यांना समाजाबरोबर कसं वागायचं, पालकांबरोबर कसं बोलायचं, बाहेरून आलेल्या मोठ्या व्यक्तींबरोबर कसं बोलावं, या सर्व गोष्टी त्यांना कळत नाही आहेत. आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.